श्रीनिवास पाटील शरद पवारांचे जुने सहकारी, अगदी कॉलेजपासूनची मैत्री। उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जेव्हा साताऱ्याची पोटनिवडणूक लागली होती तेव्हा श्रीनिवास पाटील हे शरद पवारांच्या मदतीला धावून आले। पाटील उभा राहिले, पावसात सभा झाली आणि श्रीनिवास पाटील उदयनराजेंना हरवत निवडून आले। पावसात गाजलेल्या त्या सभेचे आजही दाखले दिले जातात। जग इकडचं तिकडं गेलं तरी शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची दोस्ती तुटणार नाही असं सांगितलं जात होतं। पण हेच श्रीनिवास पाटील कुठे दिसून आले तर सुनेत्रा पवारांसोबत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेताना। श्रीनिवास पाटलांचे सुपुत्र सारंग पाटील यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलाय। इतकंच नाही तर ते त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहेत अशा चर्चा सुद्धा आहेत। त्यांनी तशा पोस्ट देखील केल्याचं सांगण्यात येते। दुसरीकडे सख्खा भाऊ म्हणून श्रीनिवास पवार हे सुद्धा अजितदादांच्या सगळ्या कार्यात असणार हे स्पष्ट होतच। पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे शरद पवारांच्या सोबत राहिले। त्यांचे सुपुत्र युगेंद्र पवार यांनी थेट दादांच्या विरोधात विधानसभा लढवली। पण सगळी कार्य झाल्यानंतर सुद्धा श्रीनिवास पवार सध्या सुनेत्रा पवार यांच्या सोबत दिसून येत आहेत। 13व होईपर्यंत देखील सुनेत्रा पवार थांबल्या नाहीत अशा ज्या टीका सुनेत्रा पवार यांच्यावर होत होत्या त्या सुद्धा श्रीनिवास पवार हे मोडून काढताना दिसून येत आहेत। मातीच्याच दिवशी सगळे विधी पार पडल्याचं सांगून त्यांनी सुनेत्रा पवारांनाच पाठिंबा दिलाय असं चित्र आहे। थोडक्यात काय तर अजित पवारांच्या पश्चात शरद पवारांसोबत असणारी दोन जवळची माणसं आज सुनेत्रा पवारांसोबत उभी असताना दिसून येत आहेत, त्यांना पाठिंबा देत आहेत। पण ही फक्त सुरुवात आहे। राज्यात सध्या विलीनीकरणाच्या चर्चा या सुरू आहेत। पार्थ आणि जय पवार यांचा शरद पवारांसोबत संवाद झालेला आहे। सुनेत्रा पवार शरद पवारांचे आशीर्वाद घेतील अशा बातम्या आहेत। असं असलं तरी जे शरद पवार अपघाताच्या काही काळातच हा निव्वळ अपघातच आहे असं म्हणत कोलकात्यातनं संशय घेण्यात आला असं भाजपपूरक विधान करून गेले, तेच शरद पवार आता भारत अमेरिका ट्रेड डीलवरनं मोदींवरती टीका करू लागलेत। फडणवीसांना काही माहिती नाही असंही ते म्हणालेत। जरी पवार कुटुंब एक होईल अशा चर्चा असल्या तरी तसं होईल आणि पक्ष एक होईल याची शक्यता पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे। पण याचा अर्थ शरद पवार गटातल्या निवडक नेत्यांना अजित पवार गटाची दारं बंद झाली आहेत का तर तसं नाहीये। उलट विलीनीकरण थांबून आपल्या सोयीच्या नेत्यांना सुनेत्रा पवार अजित पवार गटाची दारं उघडतील। आपल्या पक्षाची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी सुनेत्रा पवार स्वतःच्या नेतृत्वातच हे घडवून आणतील आणि हे क्रेडिट सुद्धा अजित पवार गटातल्या प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे किंवा इतर कुठल्याही नेत्यांना न जाता ते सुनेत्रा पवारांना जाईल। थोडक्यात येत्या 6 महिन्यात सुनेत्रा पवार ऑपरेशन वॉच राबवतील। काय असेल हे ऑपरेशन आणि हे ऑपरेशन राबवून सुनेत्रा पवार आपलं नेतृत्व कसं सिद्ध करतील समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। ऑपरेशन वॉच घडून येण्यासाठी सगळ्यात योग्य वेळ ही पुढच्या 6 महिन्यांमधली असणार आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे थांबवलेली विलीनीकरणाची प्रोसेस। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कारणं काय आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊयात। तर कारण क्रमांक 1, अजित पवार गटाला असणारी गरज। अजित पवार हे स्वतःहून विलीनीकरणाच्या चर्चा करत होते असा दावा सातत्याने शरद पवार आणि त्यांच्या गटाचे नेते करतायत आणि या दाव्यात तथ्य देखील दिसतं, कारण अजित पवारांना सुद्धा शरद पवार गटाची गरज होती। भाजपने एकनाथ शिंदेंची मुंबई महानगरपालिका आणि MMR रिजन मध्ये नाकाबंदी करायला सुरुवात केली होती। पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीच्या माध्यमातून अजित पवारांची सुद्धा नाकाबंदी करण्याचं भाजपने ठरवलेलं होतं। अर्थात 2029च्या निवडणुका अजित पवार गट, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढवेल हे जवळपास निश्चित होतं आणि तोपर्यंत शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांना मर्यादित करून टाकण्याची खेळी भाजपने खेळायला सुरुवात केली होती। या राजकारणात अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदे वरचढ ठरत होते। त्यासाठी त्यांना कामाला येत होतं ते दिल्लीत असणारं खासदारांचं बळ। 7 लोकसभा खासदारांच्या जोरावर केंद्रीय नेतृत्वावर एकनाथ शिंदे दबाव निर्माण करत होते। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते दिसून सुद्धा आलं होतं। पण अजित पवारांची केंद्रीय नेतृत्वाला गरज नव्हती, कारण अजित पवार गटात फक्त एकच खासदार आहेत। आपल्याकडे खासदारांचं योग्य बळ असेल तर आपण सुद्धा या बार्गेनिंग मध्ये वरचढ ठरू शकतो याची जाणीव अजित पवारांना झालेली होती आणि त्या हेतून शरद पवारांसहित शरद पवार गटाचे 8 लोकसभा खासदार आपल्याकडे खेचून घेत आपलं संख्याबळ 9 खासदारांचं करणं हे अजितदादांसाठी महत्त्वाचं ठरणार होतं। हे झालं असतं तर केंद्रामध्ये NDA आघाडीला भाजप नंतरचा तिसरा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी मिळाला असता। अर्थात हे पूर्वीपासूनच डोक्यात असल्यानं राष्ट्रवादीनं केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद सुद्धा स्वीकारलेलं नव्हतं। विलीनीकरणातनं अजितदादांना भाजपवरती अंकुश ठेवता आला असता, त्यामुळे अजित पवारांना विलीनीकरण नकोच होतं असं म्हणता येत नाही। अजित पवारांच्या नेतृत्वात जयंत पाटील असू देत किंवा सुप्रिया सुळे असू देत या वरचढ झाल्या नसत्या। त्यामुळेच हे विलीनीकरण अजित पवार असताना सहजपणे शक्य होतं।
आता मात्र सगळी समीकरणं बदललेली आहेत. आज विलिनीकरण झालं तर अजित पवारांचं नेतृत्व नाहीये. अशा वेळी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे ही नेतृत्वाची पोकळी ॲक्वायर करून टाकतील आणि पक्षावरती नियंत्रण मिळवतील, ही भीती अजित पवार गटाला आहे. जशी ही भीती सुनेत्रा पवारांना आहे, तशीच ती तटकरे पटेल यांच्यासोबत पक्षातल्या इतर आमदारांना सुद्धा आहे. अर्थात कालपर्यंत पवारांच्याच नेतृत्वात काम करणाऱ्या या नेत्यांना आता शरद पवार का नको आहेत, तर वेगळे झाल्यानंतर बरेच मतभेद या दोन्ही गटात निर्माण झालेले आहेत. हे मतभेद अजित पवार दूर करू शकले असते, पण आता विलिनीकरण झालं तर शरद पवार गटाचा अंकुश निर्माण होऊ शकतो, ही भावना अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये आहे. पण याचा अर्थ शरद पवार गटाचे खासदार अजित पवार गटाला नको असणार आहेत असं नाहीये. शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड असे निवडक नेते वगळले तर शरद पवार गटातल्या इतर नेत्यांची अडचण अजित पवार गटाला नाहीये. दुसरीकडे नेतृत्वाच्या पोकळीमुळे अजित पवार गटानं आपला पक्ष आज तरी पूर्णपणे भाजपला सरेंडर केल्याचं चित्र आहे. पण ही स्थिती कायम ठेवली तर आपल्या पक्षाचं अस्तित्व संपून जाऊ शकतं, याची जाणीव निश्चितपणे सुनेत्रा पवारांना सुद्धा असणार आहे. त्यातनंच मग पुढची 2-4 महिने जे आहेत त्याच्यामध्ये ऑपरेशन वॉच हे राबवण्यात येऊ शकतं. तर या ऑपरेशन वॉच मध्ये सुनेत्रा पवारांच्या रडारवर असतील ते शरद पवारांच्या गटातले खासदार. सुप्रिया सुळेंचं नाव वगळलं तर इतर सगळ्या खासदारांसोबत संपर्क केल्याची बातमी मध्यंतरी आली होती. अमोल कोल्हे, अमर काळे, भास्कर भगरे, बाळ्या मामा, धैर्यशील मोहिते पाटील, निलेश लंके आणि बजरंग सोनवणे असे 8 खासदार शरद पवारांकडे. एकमेकांच्या बाबतीत पाहायचं तर अमोल कोल्हे अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली. शिरूर मधनं ते खासदार आहेत. पुढच्या निवडणुकीत या ठिकाणावरनं भाजपचे महेश लांडगे त्यांच्या विरोधात असू शकतात. शहरी मतदारांची वाढती संख्या, लांडगेंचे हिंदुत्वादी राजकारण कोल्हेंना अडचणीत आणू शकतं. पर्यायाने सुनेत्रा पवारांच्या सोबत गेल्यास स्टँडिंग खासदारांच्या निकषावर ते महेश लांडगे आणि भाजपचा विरोध संपवू शकतात. बाळ्यामामांसारख्या नेत्यांनी अनेकदा पक्ष बदललेत, त्यामुळे ते सोयीचं राजकारण पाहतील. धैर्यशील मोहिते अथवा मोहिते पाटील गट सुद्धा कुठेतरी सत्तेसोबत जुळून घेताना दिसू शकतो. संस्थात्मक राजकारणाचा पाया टिकवण्यासाठी मोहिते पाटील गटाला ती गरज आहे. निलेश लंकेंच्या बाबतीत बोलायचं तर त्यांच्या समोर सुद्धा विखे पाटलांना पर्याय म्हणून समोर येत असताना लोकप्रियतेच्या पलीकडे जाऊन विकास कामांवर बोलावं लागलं तर पुढच्या लोकसभा निवडणुकीत ते तग धरू शकतात. सत्ता नाही, निधी नाही, विकास कामं नाहीत, अशा वेळी फक्त लोकप्रियता हा निकष ते किती दिवस टिकवून ठेवतील. दुसरीकडे बजरंग सोनवणे, भास्कर भगरे, अमर काळे अशा इतर खासदारांपुढे सुद्धा सत्तेशिवाय, निधीशिवाय टिकाव धरणं हे अवघड दिसतं. या सगळ्याच नेत्यांच्या समोर भाजपचे प्रतिस्पर्धी आहेत आणि भाजपचा विरोध करताना या नेत्यांना खासदार म्हणून निधी आणणं आणि काम दाखवणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. पर्यायानं जवळपास सगळेच खासदार सुनेत्रा पवारांसोबत जाण्यासाठी उत्सुक असतील आणि या खासदारांना आपल्याकडे घेऊन आपलं महत्त्व अधोरेखित करण्याचं काम सुनेत्रा पवार करताना दिसतील. आता खासदारांच्या पलीकडे जात आमदारांचं सुद्धा एक पॉकेट सुनेत्रा पवारांच्या हाताला लागू शकतं. 2/3 म्हणजे किमान 7 आमदार त्यांना आपल्याकडे खेचून घ्यावे लागतील. रोहित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे वगळले तर इतर सगळे आमदार आपल्याकडे येतील का, याची चाचपणी सुद्धा सुनेत्रा पवार करताना दिसू शकतात. आता हे सगळं का घडू शकतं, तर शरद पवार गटातल्या नेत्यांना सुद्धा सत्तेची गरज आहे. दोन्ही पवार कधी ना कधी एकत्र येतील आणि सत्तेचा वाटा आपल्याला मिळेल या विचारात शरद पवार गटाचे नेते होते. पण शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्या नेतृत्वात हे विलिनीकरण होऊ शकत नाही. आता अजित पवारांसोबत पर्यायाने सत्तेसोबत जाण्याचा प्रश्न निकाली निघालाय, याची जाणीव होताच हे नेते व्यक्तिगत पातळीवर सुनेत्रा पवारांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करतील. हे आमदार, खासदार आपल्या नेतृत्वात काम करतील याचा विश्वास सुनेत्रा पवारांसहित सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना असल्याने अडचण नसेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे खासदार आपण पुढच्या काही महिन्यातच सोबत घेऊ आणि एनडीए मजबूत करू हा शब्द अमित शहा आणि मोदींना मिळाल्यानंतरच शरद पवारांना दूर करण्याचं राजकारण भाजपने केलेलं असू शकतं. कारण राज्याच्या सत्तेपेक्षा केंद्रातल्या सत्तेत खासदारांचं मूल्य अधिक महत्त्वाचं ठरू शकतं. थोडक्यात ऑपरेशन वॉच होईल, पण ते वेट अँड वॉच असेल इतकंच. बाकी तुम्हाला काय वाटतं? आगामी काळामध्ये सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातल्या पक्षामध्ये शरद पवार गटातले आमदार आणि खासदार प्रवेश करतील का? ऑपरेशन वॉच भविष्य काळात सुनेत्रा पवार राबवतील का? याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.